सगळ्यांना प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत गोरेगाव येथील एका सुंदर ठिकाणी, तुम्हालाही आम्ही घेऊन जातो। तर चला तर मग चला लेट्स गो। सगळे स्काय स्क्रॅपर आहेत बघा, आणि ही मॉर्गन स्टॅनलीचं ऑफिस सगळ्यात फर्स्ट बिल्डिंग आहे ते। एवढी भव्य बिल्डिंग आहे पहा। हे वेस्टर्न कंपनीचं ऑफिस आहे इकडे साईडला। आणखी एक स्काय स्क्रॅपर आहे। मुंबईचे खास अट्रॅक्शन दाखवलेत। समोर स्काय स्क्रॅपर तुम्हाला दिसत असते, हे लोधा ग्रुपचं स्काय स्क्रॅपर आहे। ते पुढे मॉर्गन स्टॅनलीचं ऑफिस आहे, ते मॉर्गन स्टॅनलीचं स्काय स्क्रॅपर आहे। आणि ते JP मॉर्गन अँड चेस कंपनीचं रेड कलरची जी बिल्डिंग आहे, JP मॉर्गन चेस अँड कंपनीचं आहे। गोरेगाव स्टेशन आता आलेलं आहे। सो फ्रेंड्स, आपण आता गोरेगाव ईस्ट या भागात आलो आहे आणि आपल्याला जे छान एका ठिकाणी जायचं आहे
त्या ठिकाणी जायला आपल्याला बोरेगाव स्टेशनला उतरून दिंडोसी सेशन कोर्ट या बसस्टॉपवर उतरायचं. समजा तुम्ही बसने आलात किंवा रिक्षा टॅक्सीने आलात तरी दिंडोसी सेशन कोर्ट हे स्टॉप सांगायचं आहे. आणि त्याच्या जवळच आपल्याला ते सुंदर ठिकाण बघायचं आहे. आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते काय छान आहे ते. गोरेगाव एरिया पण खूप डेव्हलप झाला आहे. भरपूर स्कायस्क्रॅपर आहे तिकडे. खूप सुंदर रीतीने डेव्हलप झाला एरिया. हे पहा, ही बिल्डिंग पण किती छान तयार होते. झाडे पण भरपूर आहे या एरियामध्ये. ओरेकलची बिल्डिंग आहे. ओबेरॉय मॉलच्या इथून आपण चाललो आहोत आता. याची पण आपण टूर केलेली आहे. तुम्ही नसेल पाहिजे तर ब्लॉग नक्की बघा. ओबेरॉय मॉलचा पण ब्लॉग केलेला आहे. माझा खूप फेवरेट मॉल आहे हा. याची वाईब खूप छान आहे ते. समोर टेकडी दिसत आहे. दिंडोशी सत्र न्यायालय दिंडोशी. तेच हे कृष्णवाटिका मंदिर आहे गोरेगावमधलं. त्याला गोकुळधाम असंही म्हणतात. आज आपल्याला या मंदिराला व्हिजिट करायचे आहे. अतिशय सुंदर आणि पवित्र जागा आहे. भरपूर मोठा एरिया आहे मंदिराचा. त्यात आपण आतमध्ये जाऊन छान एक्सप्लोअर करूया. आपण आलो आहोत कृष्णवाटिका देवस्थान येथे.
अप्रतिम आहे. सगळं सिल्वर अँड गोल्ड प्लेटेड आहे. कृष्णाच्या लीला दाखवल्यात वेगवेगळ्या. अप्रतिम मूर्ती आहे कृष्णाची. मी पुन्हा तुम्हाला झूम करून दाखवते. किती देखणं रूप आहे. हा सुंदर. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. बाकीचे पण मूर्ती दाखवते. खूप सुंदर मंदिर आहे खरंच. वाईब इतकी छान आहे ना. आता भगवान बालाजींचं दर्शन घेऊया. पद्मावती मंदिर आहे हे. ललिता देवीचं मंदिर आहे. किती सुंदर चेहऱ्यावरचे भाव आहे बघा. कोणती देवी? देवीचं नाव नाही लिहिलं पण किती सुंदर भाव आहेत चेहऱ्यावरचे. इथे तुळस आहे. तुळशी माता. सूर्यदेवता आहे इथे. असा एकंदरीत एरिया आहे. पहा एका कोपऱ्यापर्यंत मी आले. संपूर्ण मंदिर आहे. खूप सुंदर वाईब आहेत मंदिराचे. हा मंदिराच्या मागचा एरिया आहे बघा. किती छान हिरवागार आहे. कुठे गेली बघ.
कार्यक्रम वगैरे होत असतील भजनाचे. काय सुंदर मंदिर आहे. मी इतकं सुंदर पाहिलं नाही. खूपच छान आहे ना. फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही पण सगळे. छान वाटलं ना. खूप छान आहे. हे बघ समोर, ती समोरची फ्रेम पण किती छान. चटके बसते. चला आता पुढचं बघूया, दर्शन घेऊया. तुमच्याप्रमाणे मी पहिल्यांदाच आलेली आहे. जगदंबा माता मंदिर. वा, जगदंबा माता मंदिर. सगळं गोल्ड प्लेटेड आहे. हात आहेत दोन देवीचे आणि छान चुडा भरलाय बघा देवीच्या हातात. खूप सुंदर. ते दोन मंदिरे पण पाहून घेऊ. सगळं मोकळं एरिया असा मस्त. आपल्याला इथे बसायला जागा पण केली आहे, बाकडे पण आहे. भाविकांना बसण्याची पण सोय. तुम्ही पाहिजे तितका वेळ नामस्मरण करत बसू शकता. मोकळं सुंदर मंदिर आहे, एकदम छान. साईबाबांचं मंदिर आहे. आपले आवडते साईबाबा सगळ्यांचे. खाटू श्याम. अरे बापरे, खाटू श्यामांचं पण दर्शन घ्या बघा. किती सुंदर आहे. मी शब्दात वर्णन नाही करू शकत एवढंच. इतका सुंदर वास येतोय. ही जी फिलिंग आहे ना, मी डिस्क्राईब नाही करू शकत. वरती आरसा बसवला आहे, त्यामुळे आपल्याला रिफ्लेक्शन पण मिळतं पिंडीचं वरती बघा आरशामध्ये. सुंदर पिंड आहे, एकदम प्रसन्न. दत्त आहे, गणपती बाप्पा आपले. वरती त्यांनी असा मिरर लावलाय.
मूर्त्या. किती छान आहे पाहणं. सगळे चौरंग सगळं गोल्ड प्लेटेड आहे. वा वा वा, प्रसन्न झाला. आपण पाहिजे तितका इथे छान असं बसू शकतो. इतकं प्रसन्न वाटलं नाही. खूप सुंदर आहे. आणि इकडच्या साईडला पूर्ण रहदारीचा रोड आहे. रोडवरच मंदिर आहे. श्री हनुमान मंदिर फारच सुंदर. चला आता पुढे जाऊया. हे मेन मंदिर. चला. नवग्रहांचं मंदिर आहे. नवग्रह मंदिर आपण दाखवते तुम्हाला फिरून. नवग्रहांचं दर्शन घडतंय आपल्याला. कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला दाखवण्यात आलेल्या आहेत. भगवान बालाजी आहे तिथे. सुंदर मूर्ती आहे.
मुकुट किती सुंदर आहे बघा. आणि श्रीदेवी आणि भूदेवी यांच्यासोबत बालाजी आहे. किती वेळ बसलं तरी मन भरत नाही. बॉटल पाण्याची बॉटल. अत्यंत डिवाईन एक्सपिरियन्स होता. खाटू श्यामजींचं पण दर्शन झालं. मी पण पहिल्यांदाच आली होती. खूप सुंदर. कामाख्या देवी, खाटू श्यामजी, बालाजी सगळ्यांचंच एकत्रित दर्शन झालं. मन प्रसन्न झालं एकदम. खूप छान वाईब आहे. बराच वेळ आम्ही बसलो होतो नामस्मरण करत. मंदिरातनं पाय निघत नव्हता. आता निघूया. चला करून दाखव. कृष्ण वाटिका मंदिर किंवा गोकुलधाम मंदिर पण म्हणतात त्याला. अतिशय सुंदर डिवाईन एक्सपिरियन्स मिळाला. भरपूर मोठा एरिया आहे मंदिराचा. ओबेरॉय मॉल आलाय बघा. ओबेरॉय गार्डन सिटी आमचा फेवरेट मॉल. खूप छान वाटतं आतमध्ये गेलं ना. फ्रेश वाईब. छोटासा आणि छान आहे. आत्ताच देवाचं खूप सुंदर दर्शन झालं आहे. आता आमचा रिटर्न जर्नी सुरू आहे घराकडे. जाता आता पण छान प्रेक्षणीय स्थळं दिसले की तुम्हाला दाखवत घरापर्यंत नेणार आहोत. चला आता घरी निघूया. खूप मन शांत झालं आहे. मंदिराची वाईबच खूप मस्त होती. मला तर इतकं प्रसन्न वाटतंय ना. मी पण पहिल्यांदाच बघितलं. मी खूप ऐकून होते पण कधी जायचा चान्स नाही मिळाला. लाइटिंग पण छान लावलं देवानं. सगळीकडे गोल्ड प्लेटेड. सगळं गोल्ड, सिल्वर, डायमंड. माय गॉड अप्रतिम आहे. हो खाटू श्यामच्या इथे तर सुंदर उदबत्ती लावली होती. कुठली होती माहित नाही. खूप सुंदर वास येतो. देवांना अक्षरशः मडवलेलं इतकं छान वाटत होतं. देखणं रूप अगदी मनमोहक म्हणतो ना आपण तसं. मस्त मनमोहक रूप. थोडा वेळ बसलो शांत आणि मग निघालो. आता आपल्या घरापर्यंतचा जर्नी पण शेअर करते. चलो. हा आपला मॉल. झाडी भरपूर आहे गोरेगाव एरियामध्ये. भरपूर झाडी आहे. हिरवागार आहे सगळं. सो हा गारमेंट हब आहे. केनोरिटा गारमेंट हब. इथे पण एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपड्याची दुकानं आहेत. आता आपण अंधेरीकडे आलो आहोत. रोड मोकळा होता त्यामुळे फटाफट आलो आपण. नाही तर याच प्रवासाला आपल्याला अर्धा पाऊण तास लागला असता. आज फटाफट आलो एकदम फास्ट.
अंधेरीजवळ आलो सुद्धा. हब टर्न विवा, इथे पण वेगवेगळे कमर्शियल ऑफिसेस आहे. सुंदर बिल्डिंग आहे ही पण, कमर्शियल प्लेस आहे. फ्लायओव्हर बघा किती मस्त वाटतंय, रिकाम. झेंडे पण लावलेले तिथे. वेगवेगळ्या देशाचे झेंडे लावलेत. मोकळा आहे रोड मस्तच. दुपारी अजून ऑफिस सुटायचे आहेत ना, नाही तेवढा मोकळा सापडणं अशक्य आहे. स्काय स्क्रॅपर पण पहा किती छान दिसतात. झाडी पण गर्द झाडी आहे, टेकडी आहे तिकडे साईडला तिकडे भरपूर झाडी आहेत. पूर्ण रस्ता पण मोकळा आहे, छान. झायडस कॅडिलाचं ऑफिस आहे, ब्ल्यू कलरची बिल्डिंग. औषध उत्पादनात अग्रेसर नाव. फिल्म लॅबचं ऑफिस. इथे आहे ओरॅकलचं ऑफिस. हे पण नावाजलेलं नाव आहे, सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल. झाडी आहेत. हा छोटासा मॉल आहे इथे. हे पण एक स्काय स्क्रॅपर आहे मस्त. किती झाडी लावलेत पाहिजे. गोरेगाव पूर्व स्थानक आता पास करत आहोत आपण. इथे एक एक्झिबिशन सेंटर आहे, नेस्को. वेगवेगळे प्रदर्शन भरत असतात इथे. नेस्को सेंटर. ही पण एक सुंदर बिल्डिंग आहे. कुठलं ऑफिस आहे आयडिया नाही मला. छान आहे. जोगेश्वरी पूर्वला आलो आहे आता आपण. हे पहा मेट्रो स्टेशन. सगळीकडे कामं सुरू आहेत. फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. आता हळूहळू ट्रॅफिक सुरू होईल, ऑफिस सुटायला लागतील तसं. हा फ्लायओव्हर पुढे आपल्याला इकडे गिरगाव साईडला नेणार, साऊथ बॉम्बे. आता आपण साईडच्या रोडने खाली उतरले, आपल्याला अंधेरीला जायचं आहे. सो फ्रेंड्स, आत्ताच आम्ही घराजवळ आलो आहोत. आजचा हा डिवाईन एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला, मंदिर कसं वाटलं, आणि अंधेरी टू गोरेगाव, गोरेगाव टू अंधेरी हा आमचा
प्रवास पण कसा वाटला तुम्हाला? छान छान सगळं दाखवायचा प्रयत्न केलाय. हो, आणि किती वर्षांनी आम्ही नवग्रह मंदिरात गेलो. मी हो. 8वीला असताना आम्ही नवग्रह मंदिर पाहिलं होतं, हम्म. त्यानंतर आता पाहिलं. खूप छान वाटलं, आणि ते आठवणी आल्या. खाटूश्यामजींचं पण दर्शन झालं, बालाजींचं दर्शन बालाजींचं दर्शन झालं. सगळे तेव्हा एकत्र. जसं काय तिरुपती बालाजीला जाऊन आलो असंच वाटलं मग आम्हाला. खूप सुंदर झालं बघा, मन प्रसन्न झालं. हा. तर आमचा हा आजचा डिवाइन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, डिवोशनल ब्लॉग? तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय.